आज जे जोग आणि दिवाडकर आम्ही बघतोय त्याच्या जोडीला आणखीन एखादं मराठी आडनाव झळकेल असं मला वाटतं. कारण फक्त मुंबई आमची असं म्हणून चालणार नाही, ती आपलीच राहिली पाहिजे. ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काहीतरी करणं आवश्यक. आणि जर कोणी पुढे आलं तर आमचं त्याला पूर्ण सहकार्य असेल. वा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अर्थकथामध्ये मी गोष्टी वेल्हाळ अलका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन, आणि आजच्या विशेष दिनानिमित्त आपल्याकडे 2 खूप छान पाहुणे आलेत. नमस्कार अनुराधाताई. नमस्कार. यशवंत दादा नमस्कार. ह्या दोघांची थोडीशी ओळख मी आपल्याला पहिल्यांदी करून देते, ती अशी की कांजूरमार्ग स्टेशनवर, मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्टेशनवर मी एकदा एक पार्टी बघितली. जोग या नावाचा खानपान सेवेचा हा स्टॉल होता. माझ्या माहितीत कर्जतचे दिवाडकर आणि मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्टेशनवरचे जोग ही 2च मराठी नावं आपल्याला या खानपान सेवेच्या व्यवसायात दिसतात. पांढरपेशा घरामध्ये असा व्यवसाय करावा, तो पुढे चालवावा अशी प्रेरणा ह्यांना कशी झाली हेच मी पहिल्यांदा अनुराधाताईंना विचारणार आहे. अनुराधाताई, ह्या व्यवसायाची प्रेरणा आली कुठून नेमकी? तसं म्हटलं तर हा आमचा फॅमिलीचाच बिझनेस आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांना ही प्रेरणा येण्याचं कारण त्यांचे वडील. त्याचं कारण गुलबर्गा हे रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्यावरचं केटरिंगचं स्टॉल हे माझ्या सासऱ्यांचं. अच्छा. सासऱ्यांच्या वेळेपासून 1928 मध्ये त्यांना ते स्टॉल त्यांनी चालवायला घेतलं कॉन्ट्रॅक्ट. आणि त्यामुळे लहानपणापासून घरामध्ये तो व्यवसाय बघितलेलाच होता. आणि तो बघितलेला असल्यामुळे साहजिकच इथे जेव्हा त्यांनी कांजूरमार्गची जाहिरात बघितली पेपरात, तेव्हा त्यांना लगेच असं वाटलं की आपल्या वडिलांनी त्या काळामध्ये जर स्टॉल हे केलं तर आपण पण मुंबई सारख्या ठिकाणी एक स्टॉल घेऊन दाखवूया. आणि ते केटरिंग क्वालिफाईड पण होते. त्यामुळे त्यांना तो जास्ती कॉन्फिडन्स होता की ह्या व्यवसायामध्ये क्वालिफाईड माणूस नाहीये. तेव्हा उलट म्हणजे क्वालिफाईड माणसं ही जनरली 5 स्टार हॉटेल किंवा कुठेतरी फॉरेनच्या याच्यामध्ये जाणं हे सहसा आकर्षण असतं. पण ह्यांना सुरुवातीपासूनच घरामध्ये त्यांचा हा व्यवसाय असल्यामुळे आणि एक मे बी संस्कार असतील, काही असेल, पण त्यामुळे त्यांना मासेसना आपण चांगल्या प्रकारे फीड केलं पाहिजे, हा त्यांचा एक उद्देश होता हे घेण्याचा. त्यामुळे त्यांनी एरवी सुद्धा, ते नंतर मी सांगेनच, इंडस्ट्रियल कॅन्टीन्स त्यांनी चालवल्याचं. पण हे केटरिंगचं जाहिरात बघितल्याबरोबर त्यांना जी एक अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली की तात्यांनी त्या काळात 1928 मध्ये गुलबर्गा त्यांनी घेतलं, तर आता मी तर क्वालिफाईड आहे आणि ही जाहिरात आली तेव्हा मी नक्की याला ऍप्लिकेशन करेन. आणि त्यांना कॉन्फिडन्स होता की आपल्याला ते मिळेल. अशी त्याप्रमाणे मिळालं. पण त्याचा खरा म्हणजे इतिहास वेगळा आहे. म्हणजे जे इंटरव्ह्यू घेणारी जी माणसं होती त्यांच्यामध्ये एक जण तात्यांना ओळखणारे पण होते. कारण त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये असं विचारलं यांना की तुम्ही म्हणजे त्या SN जोगांचे कोण? तर कोण म्हटल्यावर यांनी सांगितलं मी त्यांचा मुलगा. आठवतंय लहानपणी मला माझी आजी सांगत असे की उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी. बरोबर. मग जसा काळ पालटला तसं हे नोकरीने पहिला क्रमांक पटकावला. मग तात्या म्हणजे तुमच्या सासऱ्यांच्या काळामध्ये ते नोकरी करत होते की नोकरी त्यांनी केलीच नाही आणि व्यवसायातच त्यांनी सुरुवात केली? नोकरी केली त्यांनी सुद्धा. राजर हे गुलबर्गाचं स्टॉल जे त्यांनी घेतलं त्याची एक वेगळीच मजेशीर हकीकत आहे. तेव्हा ते रेल्वेत नोकरीलाच होते. रेल्वेच्या नोकरीमध्ये ते दौंडला असताना तिथून त्यांची बदली झाली होती शहाबादला. आणि शहाबाद कुठे हे सुद्धा त्यांना नीट माहिती नव्हतं. पण ते शहाबादला जायला निघाले आणि ट्रेननी शहाबादला जात असताना गुलबर्गा हे मोठं स्टेशन मध्ये लागतं, सोलापूर टू किंवा दौंड टू ह्याला जाताना. तर तसं ते मधल्या स्टेशनला चहा प्यायला म्हणून उतरले. आणि चहा प्यायला जेव्हा त्या स्टॉलवर ते गेले त्यावेळी तिथे वेगळा सीन चालू होता. तो सीन असा होता की त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर होते, मला आठवतंय तेवढे भिकीलाल असं त्या माणसाचं नाव होतं, भिकीलाल शेठ. तर त्या भिकीलाल शेठचं काहीतरी नियमबाह्य वर्तन तिथे, त्याचं नाही त्याच्या नोकरांचं असेल, पण म्हणजे त्यांचं नियमबाह्य वर्तनामुळे स्टॉल त्याचं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट त्याचं रद्द झालं होतं. आणि त्यामुळे तो त्या आपल्या सगळ्या स्टाफला फायर करत होता. आणि तात्या तिथे गेले, ते ऐकत उभे राहिले की काय चाललंय हे असं म्हणून. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे स्टॉल याचं गेलंय आणि असं असं तो फायर करतोय लोकांना.
तर मग त्यांनी काय केलं, ते त्या भिकीलाच नंतर गाठलं आणि त्याला की तुमचं तर आता हे स्टॉल गेलंच आहे, कॉन्ट्रॅक्ट रद्द झालंय, मग हे आता कोणाला दुसऱ्याला मिळेल, कोणालाही मिळेल, म्हणजे मी अप्लाय केलं तर मला मिळेल का? हो मिळेल. म्हणजे अरे वा. सोलापूरच्या रेल्वेच्या ऑफिसमध्ये सुद्धा तात्यांच्या तशा जुजबी ओळखी होत्या, त्यामुळे तिथे जाऊन त्यांनी चौकशी केली, ऍप्लिकेशन केलं आणि ते स्टॉल मिळालं. अशा पद्धतीने ते गुलबर्ग्याचं स्टॉल मिळालं. अशी सुरुवात झाली. सुरुवात अशी झाली. म्हणजे काहीतरी रिस्क घ्यायची आपण. अगदी अगदी. म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो की एखादा माणूस वेगळं नोकरी सोडून काही करायला लागला तर मराठी माणसाची मानसिकता काय असते, अरे तो धंद्यात पडला का म्हणताय तुम्ही, धंद्यात उभा राहिला असं म्हणायला. तसं नाही, त्यांचा तो स्वभावच होता, तो थोडाफार या सगळ्या मुलांच्यातही आलेला आहे. धीरे गोष्टी करून बघायच्या, काय थोडासा मार खाऊ, आणखीन काय होणार आहे. तर असं ती एक तयारी पण लागते मानसिक, की काही वर्ष कदाचित मार खाल्ल्याने आपल्याला काहीतरी वेगळ्याच परिस्थितीचा सामना करायला लागेल. तो ती तयारी म्हणजे मी अगर क्रेडिट या सगळ्या जो भावंडांना देईल ती त्यांच्यामध्ये आहे. रिस्क घेण्याची एक तयारी जी लागते ती त्यांच्यामध्ये आहे. तर तशी ती यांच्यामध्ये पण खूप होतीच, माझ्या नवऱ्यामध्ये पण. आणि तसं ते स्टॉल जे आता मी हे सांगितली तशी असलेली नोकरी, एक शहाबादला जायला, बदलीच्या जागी जायला निघालेला मुलगा तिथली, तेव्हा ते मुलगाच होते ना, 1928 साल, म्हणजे एकदम यंग होते ते 28. तर अशा पद्धतीने स्टॉल मिळालं आणि ते आज तागायत, म्हणजे आज 96 वर्ष झाली. तात्यांनी अचानक ते नोकरीला चालले होते आणि अचानक ते वळले आणि त्यांनी त्या स्टॉल साठी ऍप्लिकेशन केलं आणि त्यांना ते मिळालं सुद्धा. पण मग ही एक अंधारात घेतलेली उडी होती, रिस्क होती, की त्यांना केटरिंगचा काही पूर्वानुभव होता? तसं म्हणलं तर अंदाज घेतलेली उडीच होती, पण अनुभव म्हणाल तर प्रत्यक्ष अनुभव असा नव्हता. पण दौंडला जिथे जे काम करायचे पूर्वी रेल्वेमध्ये आणि बाहेर शिकवण्या पण घ्यायचे, तेव्हा जो दौंडचा जो कॉन्ट्रॅक्टर होता ईश्वरदास वल्लभदास म्हणून, त्याचा मुलगा वडिलांच्याकडे शिकवण्यासाठी यायचा. आणि एक दोनदा प्रसंग असे निर्माण झाले की रेल्वेचे जे ऑफिसर दौंडला येऊन चौकशीसाठी यायचे, तर तेव्हा त्यांच्याबरोबर संपर्क साधून भाषण करण्यासाठी म्हणून तो जो कॉन्ट्रॅक्टर होता ईश्वरदास वल्लभदास, ते वडिलांना बोलवायचे. अच्छा. आणि मग वडिलांच्या थ्रू, म्हणजे वडील ते काय म्हणतात, साहेब काय म्हणतात ते ऐकून, ह्याला सांगून, यांचं उत्तर काय ते बघून, थोडं बहुत आजकालच्या ह्याच्याप्रमाणे इंटरप्रिटर आपण त्याला म्हणतो, त्या स्वरूपात वडील त्यांच्यावर काम करायचे. आणि असा प्रसंग जवळजवळ 7-8 वेळा आला. तर इनडायरेक्टली रेल्वेच्या ऑफिसर्सची बरोबर पण ओळख झालेली होती इनडायरेक्टली. आणि एवढंच नव्हे तर त्या मानानं का विना पण स्टेशनवर जावं लागायचं, ते रेल्वेच्या ऑफिसर दिसतोपर्यंत थांबावं लागायचं. त्यामुळे नजरेखालनं सगळं गेलेलं होतं. तो एक मुद्दा सोडला तर प्रत्यक्ष असा कामाचा अनुभव कुठलाही नव्हता. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे असे की होते महाराष्ट्रातले, म्हणजे शिक्षण सगळं पुण्यात झालेलं. गुलबर्गा त्यावेळेचं हैदराबाद स्टेट मधलं राज्य, निजामाचं राज्य. 1928 सालचा पिरियड म्हणजे लक्षात घ्या तुम्ही. सगळं काही सोडून एखादी माणूस कुठे उडी मारतो तर गुलबर्गा सगळ्या ठिकाणी, आणि तो देखील कुठला धंदा करायला तात्यांनी म्हणजे तुमच्या सासऱ्यांनी जरी ही अंधारात उडी घेतलेली असली तरी सुद्धा त्यांनी पुढच्या पिढीसाठी काहीतरी विचार केला असेल असं तुम्ही म्हणालात, की त्यांनी मुलांना मात्र प्रॉपर ते शिक्षण घ्यावं असं सुचवलं. कारण त्यावेळी काय झालं की मुंबईला केटरिंग कॉलेज निघालंय नव्याने, ही माहिती जेव्हा कळली तात्यांना किंवा घरातल्या सगळ्यांनाच, तेव्हा मग असं वाटायला लागलं की आपला कसाही हा व्यवसाय आहेच, तर का मुलांनी यातली काही शिक्षण घेऊ नये. आणि त्यावेळी हे मॅट्रिक झालेले होते, तेव्हा पुढे काय करायचं हा प्रश्न असतोच सगळ्या घरातून, तसा त्यांच्याही होताच. तर मग त्याला आपण मुंबईला पाठवूया आणि केटरिंग कॉलेजला त्याला ऍडमिशन गेलं. आणि मुंबईमध्ये ह्यांची मोठी बहीण, म्हणजे गाडगीळ नाव त्यांचं, तर मोठी बहीण त्यांची ऑलरेडी मुंबईमध्ये होतीच. बेसिक मुंबई आणि गुलबर्गा याच्यात फरक होता, आणि नंतर दोन्ही घरांमध्येही खूप फरक होता. त्यामुळे बाळासाहेब यांच्याशी जरी ते वयाने मोठे असले, मोठे मेहणे म्हणून असले, तरी सुद्धा गप्पा मारायचे. आणि त्यावेळी कॉलेज आता मुंबईला दादरला आहे तिथे नव्हतं, तेव्हा अंधेरीला कॉलेज होतं.
मग तशी मग केटरिंग झालेली बरीचशी मुलं त्या काळात इंग्लंड अमेरिकेलाच जायचं किंवा इथे सुद्धा ताज बीच, त्यावेळी काही फार मोठी हॉटेल नव्हती आपल्याकडे, पण ताज हॉटेल तर होतच, ताजला जायचं वगैरे. ही जी काही एक बहुतेक प्रत्येक मुलाला असायचं की ताजमध्ये मी नोकरी करणार, ते यांना कंपॅरेटिव्हली कमी होतं. मिळाली असती तर घेतली नसती असं मी नाही म्हणणार, पण त्याच्याच बरोबर त्यांनी ताज करताच मला जायचंय असं काही हट्ट नव्हता त्यांचा. तर उलट त्यांना असं वाटायचं की खूप लोकांना म्हणजे इंडस्ट्रियल कॅन्टीन्स त्यांनी त्यामुळे पुष्कळ चालवली. ओरिजिनली सुद्धा त्यांना काउन्सिल हॉल आणि मॅजेस्टिक हॉटेल हे त्यावेळेचं गव्हर्नमेंटच्या ह्याचं, तर ती दोन्ही कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाली. आणि माझं जेव्हा लग्न झालं 66 साली आमचं, तेव्हा ते मॅजेस्टिक आणि काउन्सिल हॉलच ते चालवत होते. आवड निर्माण झाली की मी मासेसना चांगलं जेवण देईन. म्हणजे मी ताजमध्ये जाऊन 5 स्टार मध्ये जाऊन मी ते रुबाबमध्ये टाय सूट बुटामध्ये हिंडीन याच्यापेक्षाही जास्त, आणि मग त्या आवडीने ते इंडस्ट्रियल कॅन्टीनकडे वळले. किती वेगळा विचार आहे हा. तर इंडस्ट्रियल कॅन्टीन मध्ये म्हणजे BARC, जिथे एका वेळी जवळजवळ मला वाटतं 2000 माणसं त्यांच्याकडे ते जे एक सेंट्रल काय नाव होतं, सेंट्रल हॉल असं काहीतरी त्याला म्हणायचे. तर तिथे सगळे जे ते कामगार जेवायला यायचे ते एका वेळी 2000 माणसं इथे जेवायला बसाय. तर हे व्यवस्थापन करणं याची त्यांना जास्ती होतं की 5 स्टार मध्ये जाऊन एक 4 माणसं टेबलवर बसतात, त्यांचं हे करण्यापेक्षा जास्ती हे महत्वाचं आहे. आणि त्या ह्याने त्यांनी नोसिल चालवलं, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोसिलचं कॅन्टीन घेतलं, BARCचं कॅन्टीन घेतलं. अशी सगळी मोठ्या मोठ्या कंपन्यांची बरीच कॅन्टीन्स त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 3 वर्ष 5 वर्ष वगैरे अशी त्यांना ती मिळत गेली. बलाढ्य कंपन्या होत्या मुंबईमध्ये आणि क्वालिफाईड असल्यामुळे नॅचरली. आणि मग शेवटची 10 वर्ष त्यांनी नोकरी पण केली, पण ती पण केटरिंग मॅनेजर म्हणूनच केली. ती लार्सन अँड टुब्रो मध्ये केली. तर तिथली सुद्धा ती कॅन्टीन्स खूप मोठी मोठी होती, कारण ह्या सगळ्यात ज्या इंडस्ट्रीज असतात, एकदा आतमध्ये माणूस आला की त्याला काहीच बाहेर जाण्याचा हा नसतो, आताच त्याला खानपान सगळी सेवा मिळायलाच पाहिजे. त्यामुळे शेवटची एक 10 पण नोकरी करणं हा काही त्यांचा पिंड नव्हता. मी सुद्धा केटरिंगचं शिक्षण घ्यायला इथे आला होतात ना, ते कशा करतात? मी केटरिंग कॉलेजला आलो ते बेकरी अँड कन्फेक्शनचा कोर्स करायला. अच्छा. तर गुलबर्ग्यामध्ये काहीतरी वेगळं करावं, कारण आता हा मुंबईत गेलेला भाऊ तर गुलबर्ग्याला येणार नाही हे नक्की पक्क झालं होतं. मग गुलबर्ग्यात त्या टी स्टॉलच्या बरोबर काहीतरी व्यवसाय पाहिजे, मग तो बेकरी सुरू करावी म्हणून बेकरी अँड कन्फेक्शनचा कोर्स मी पूर्ण केला. पुण्याच्या हिंदू बेकरीमध्ये काम केलं. पुण्याला परत गुलबर्गाला गेलो, पण 62च्या वॉरमध्ये अशा काही घटना घडल्या की ज्याच्यामध्ये मला मिळालं सगळं लायसन्स आणि ते सगळं त्यांनी सस्पेंड मध्ये ठेवलं. अच्छा. वॉरमुळे त्याच्यावर मला बेकरी सुरू करता आलं नाही. आणि नंतर मला असं ठरलं की बेकरी तर सुरू आता होत नाही एवढ्यात नक्की, मग मी परत कॅटरिंग कॉलेजला जावं. आणि म्हणून मी परत मुंबईला कॅटरिंग कॉलेजमध्ये आलो. आणि मग तेव्हा परत मी 1 वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. अच्छा. आणि कोर्स करून गुलबर्ग्याला परत गेलो की तिथं काहीतरी रेस्टॉरंट सुरू करावं म्हणून. पण तोही माझा फसला, थोडक्यात सांगायचं म्हणजे नाही योग्य झालं. ते मला ज्या पद्धतीनं ते चालवायचं होतं त्या पद्धतीचं चाललं नाही. आणि मग नेमकं तेव्हा लार्सन टुब्रोची जाहिरात आली. मी आलो इकडे, इंटरव्ह्यू वगैरे सगळा झाला आणि क्वालिफाईड माणूस पहिल्यांदा इंडस्ट्रियल कॅन्टीन मध्ये 67ला मी जॉईन झालो कॅटरिंग कॉलेजमध्ये. प्रोफेशनली क्वालिफाईड माणूस आवडतो, फर्स्ट पर्सन इंडस्ट्रियल कॅन्टीन मध्ये जॉईन झालेला असतो त्यावेळेला. आणि मग ते लार्सन टुब्रोची नोकरी सुरू झाली माझी व्यवस्थित. मग त्यावेळेला कांजूर मार्ग सुरू झालेलं होतं. मग तिकडनं मी कांजूरला यायचो, तिकडला जॉब झाल्यानंतर तिथे बघायचो आणि मी परत महिन्यानंतर परत निघून जायचो. म्हणजे तुम्ही लार्सन अँड टुब्रोतनं नोकरी करून त्या इंडस्ट्रियल कॅन्टीन चालवायचा, मग कांजूर मार्गला तुमच्या पतींचा स्टॉल होता त्यांना मदत करायचा आणि मग माहीमला परत जायचं. कांजूर मार्गलाही रेल्वेचा स्टॉल होता, गुलबर्ग्याला तर 1928 साल पासून होता तुमचा स्टॉल. पण या दोन्ही स्टॉल मध्ये काहीतरी फरक असेल, तो काय होता? आणि कुटुंब तुमचं कसं इन्व्हॉल्व्ह होतं गुलबर्ग्याला इतक्या जुन्या काळापासून? गुलबर्गा म्हणाल तर कांजूर मार्गच्या ह्याच्यामध्ये कौटुंबिक सहभाग त्या मानाने कमी होता. गुलबर्गाचं टी स्टॉल जे होतं ते घर आणि गुलबर्गाचं स्टेशन ह्याच्यामधलं जवळ 5-7 मिनिटाचं अंतर होतं. पहिली गोष्ट जवळ होतं घर. आणि दुसरी गोष्ट अशी होती की विशेषतः कुटुंबाचा सहभाग, म्हणजे त्यावर तो जर काळ आपण बघायला गेलो 60-65चा, तर आमच्या मातोश्री तिथं होत्या.
आणि पद्धत अशी होती की जो काय माल स्टेशनवरती लागणार आहे तो घरातली जी बाई असेल, म्हणजे आई होती तेव्हा आई बघायची, भावाची दोन्ही लग्न झाल्यानंतर जेव्हा आमच्या वहिनी आल्या घरामध्ये त्यांचाही सहभाग त्याच्यामध्ये वाढला. म्हणजे स्टेशनवरती लागणारं साखर, चहा, जे काय सगळं सामान लागेल ते घरनं घेऊन जायचं. अच्छा. स्टेशनच्या गाड्याने किती घेऊन गेलाय त्याची नोंद व्हायची किंवा एक ठराविक इतकं रोज द्यायचं तिथे ठरलेलं असायचं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे दूध जे लागायचं 25-30 लिटर दूध, बापरे, त्यावेळेला ते दूध आणणारा माणूस, कधी कधी आणणाऱ्या माणसाला सांगत होतो उशीर आला 9-9:30 आला तर त्या सांगायला जायचं की बाहेर चूल लाव, ते दूध तापव. ते दूध जर नीट तापलं गेलं तर त्याचे पैसे मिळतील, जर दूध खराब झालं तर पैसे मिळणार नाहीत. पण तो जर वेळेवर आला असला 7:30-8ला तर घरच्या बाईनं ते दूध सगळं तापवायचं, साया काढून ठेवायची, लागेल तसं दूध 2 वेळेला गुलबर्गाच्या स्टेशनवरती पाठवायचं, एकदम माणूस त्यांना घेऊन जायचा. आणि त्या काढलेल्या साईचं परत तूप काढायचं, तूप ते आमच्या मातोश्री विकायच्या तूप ते, आणि ताक जे व्हायचं जवळ 10-12 लिटर ते ताक आजूबाजूच्या लोकांना दिलं जायचं. अच्छा. एवढंच नव्हे, आमच्या आईचा कारभार असा होता तिथे ठराविक पैसे, आपण जर म्हणतो ना घरचे देखील मंडळी काम करतात ना, मग एक ठराविक पैसे रोज संध्याकाळी मॅनेजरने आणून आईच्या हातामध्ये दिले पाहिजे. वडिलांची धडाडी होती आणि आईची निगुती होती, जशी ती पूर्वीच्या बायका पाळत असत. अगदी बरोबर. आणि ते शेवटपर्यंत अजूनही चालू आहे. होय ना. म्हणजे आमच्या सोना 3री पिढी आजही घरात सामान येतं. आमच्या सोनबाई, म्हणजे तिचं नाव सुवर्ण आहे, ती ते सगळं मोजून देतं आणि त्याचे पैसे किंवा रोज त्या प्रमाणापासून चाललंय ते त्याच आणि चालू आहे. किट्टा गिरवलेला आहे आजता गायत. पण मग ते व्हेज आणि नॉनव्हेजचं तुम्ही काय म्हणत होता? हा, व्हेज आणि नॉनव्हेजचा प्रश्न असा होता की नुसतं एकच गुलबर्गा टी स्टॉल वडिलांच्याकडे नव्हतं. अच्छा. त्या काळामध्ये गुलबर्गा होतच 1928ला. 1950ला वडिलांना वाडीचं रिफ्रेशमेंट रूम मिळालं. वाडी जंक्शन जे आहे तिथे शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्ही प्रकारचे त्याला रिफ्रेशमेंट म्हणतात. म्हणजे अशी काय म्हणतात आपण, लोक तिथे येऊन बसायचे, जेवायचे आणि जायचे. गाडीची 25 मिनिटाची वेळ, गाडीतनं उतरलं की जेवायचं 20 मिनिटांमध्ये आणि परत गाडीत जाऊन बसायचं. आणि जेवायच्या वेळेला काही गाड्या तिथे यायच्या, 4 गाड्या अशा होत्या की त्या जेवायच्या वेळेला सकाळच्या आणि संध्याकाळच्या अशा यायच्या. पण रेल्वेची अट अशी होती की हे जर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असलं तर ते शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्ही तुम्हाला कंत्राट घ्यावे लागतील. आता लक्षात घ्या 1950 सालचा तो काळ, नाव चोख. रेल्वे जरी देत असली तुम्हाला तुमच्या 1928 कसा माणूस व्यवसाय करतोय, 1940 साली यादगिरीचं टी स्टॉल मिळालं, त्याचाही व्यवसाय त्यांच्याकडे आहे. या सगळ्या वातावरणामध्ये वाडीचं म्हणजे रिफ्रेशमेंट मिळाला, प्रॉब्लेम काहीच नव्हता. पण घरातलं वातावरण, आजूबाजूचं वातावरण आणि विशेषतः आपण म्हणतो तसं जोग हे नाव, त्यावेळेला गुलबर्गाचं वडिलांचं जे एक प्रेस्टिज होतं वेगळं, आणि पुण्याची जी मंडळी होती सगळी, नातेवाईक मंडळी सगळी, तेव्हा चर्चा व्हायची, हे काय चाललंय, तात्या असं कसं करतायत, मांसाहारी कसा व्यवसाय करतात. तेव्हा वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्याने विचारलं त्यांना, ते म्हणले हा व्यवसाय आहे. पहिली गोष्ट, एक गोष्ट हा व्यवसाय, आणि हा व्यवसाय मला करायचा एवढ्यासाठी की घेतलं तर मला दोन्ही मिळणार आहेत, आणि शाकाहारी मला मिळतं जिथं मेन व्यवसाय आहे, जिथं मला 2 पैसे मिळणार आहेत. त्यामुळे दुसरा व्यवसाय पण मी घेणार. आणि त्याला कारण असं की तो व्यवसाय माझ्या नावावर जरी असला तरी माझा तिथे सहभाग डायरेक्टली असा कुठंच नसेल. करणारी माणसं वेगळी असतील, येणारा माणूस येणार आहे, तिथे बसून जेवणार आहे आणि नंतर निघून जाणार आहे. माझा फक्त ते चालवण्यापुरता व्यवसाय व्यवस्थापक म्हणूनच ते संबंध असेल. रेल्वेचे काही नियम बदलले, असे बदलत गेल्या. यादगिरीचं पण आम्हाला सोडून द्यावं लागलं, पण एका वेळेला मग 2 पेक्षा जास्त युनिट्स कॉन्ट्रॅक्टकडे ठेवायचे नाहीत. मग ते वडिलांनी यादगिरीचा जो माणूस जुना होता, काम करत होता, त्याच्या नावाने, त्याच्या म्हणजे वडिलांच्या ओळखीमुळं त्यालाच ते करून दिलं. आणि आज त्या माणसाची दोन्ही मुलं ते यादगिरीचं टी स्टॉल अजूनही चालवतात. अच्छा. इंडस्ट्रियल कॅन्टीन मध्ये लेबर खूप असतात आणि मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ते चालवायचं असतं.
तर त्याच्यामध्ये काही लेबर प्रॉब्लेम किंवा असा काही त्रास झाला का केव्हा? कधीतरी लेबर प्रॉब्लेम व्हायचे, जे सगळीकडेच होत असतात तसे. पण एक किस्सा मी जरा मुद्दाम सांगू इच्छिते. कारण त्यावेळी असं झालं होतं की एका कामगाराला काहीतरी कारणाने, काही त्याने बारकीशी चोरी केली असेल म्हणा किंवा अशा कुठच्या तरी कारणाने यांनी काढून टाकलं होतं कामावरून काढून टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी इव्हन त्याचे वडील त्याला घेऊन आमच्याकडे आले होते घरी. आणि त्यांनी माफी मागितली, त्याला सांगितलं साहेबांच्या पाया पड वगैरे. आणि अशी ती माफी मागितल्यानंतर हे पण म्हणाले की ठीक आहे, मी काही पोलीस केस वगैरे. पण यांनी जरी पोलीस केस केली नाही तरी ते झालं होतं ते त्या कंपनीच्या आवारात झालेली गोष्ट. आता सिलनी स्वतः पोलीस कंप्लेंट केली. वगैरे झालं सगळं. आणि मग कोर्टाने काय त्याला जी काय 1-2-4 महिन्याची हे वर करायची झाली. त्याच्यानंतर मग हे म्हणाले की मी बोलू का काही, तर काय. तर यांनी सांगितलं की तो तरुण मुलगा आहे आणि आता जर त्याच्या रेकॉर्डवरती अशा पद्धतीचं हे झालं तर त्याला पुढे नोकरी चाकरी मिळण्यात प्रॉब्लेम होईल. त्याकरता मला त्याला काही शिक्षा व्हावी असं वाटत नाही, जरी त्याने मला असं स्टॅप केलेलं असतं तरी सुद्धा. तर मला असं वाटतं की कोर्टाने त्याला क्षमा करावी. तर असं कोर्टाला सांगितल्यानंतर हा कोर्टाचा अवमान झाला. आपल्याला ह्या गोष्टी माहित नसतात, पण कोर्टाने सांगितलं की तुम्ही हा कोर्टाचा अवमान करताय असं बोलून. कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि तुम्ही कोण म्हणणार आहे त्याला क्षमा करा किंवा काही. तेव्हा आम्ही ते काय उलट ह्या कोर्टाचा अवमान केल्याबद्दल तुम्ही 2 तास आता इथे बसायचं या कोर्टात. काही शिक्षा म्हणजे वेगळं काही नाही, पण 2 तास इथे बसा तुम्ही, तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही. आणि त्याप्रमाणे यांनाच तिथे उलट 2 तास बसून ती वॉटेवर शिक्षा जे काही नाव त्या शिक्षेचं असेल ते तशी त्यांना ती भोगावी लागली. म्हणजे आपण म्हणतो मुंबई लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. अगदी खरं आहे. आणि जर आपण तसं जीवनवाहिनी म्हणतो तर प्रत्येक स्टेशन हे तिचं एक मिनी हृदय असं म्हणायला हरकत नाही. इतकी ये जा सुरू असते. तर त्या स्टॉलला सुद्धा काही विवक्षित टायमिंग असतं का? इतकी माणसं सारखी लोकलमधनं जात येत असतात, त्यांना सगळ्यांना खायच्या प्यायच्या सुविधा द्यायच्या, तर त्याला बांधिलकी असते काही वेळेची स्टॉलला? बांधिलकी अशी असते की जोपर्यंत तुमच्या कांजूरमार्गवरनं शेवटची गाडी जात नाही, म्हणजे जर का समजा 1:10ला विटून निघणारी शेवटची गाडी असेल आणि ती जर 1:50ला कांजूरला पोहोचत असेल तर 1:50 पर्यंत, रात्रीच्या 1:50 पर्यंत कांजूरमार्गचा टी स्टॉल ओपन पाहिजे. भले कोणी येऊ द्या का नाही येऊ दे, पण टी स्टॉल ओपन पाहिजे. नुसतं एवढंच नव्हे तर बाहेर कुठेही स्ट्राईक झाला म्हणजे आपण नेहमी पण बघतो मुंबई बंद. मुंबई बंद म्हणजे काही वेळेला गाड्या चालू असतात पण मुंबई बंद असतं, पण काही वेळेला गाड्या देखील बंद पडतात. पण गाड्या जरी बंद पडल्या, युनियन काय होतं, गाड्या बंद पडल्यानंतर स्टेशनवर तो कोणी येणार नाही, पण टी स्टॉल मात्र उघडं ठेवावं लागतं. कारण 2 कामात त्याचे जी मंडळी तिथे अडकून पडली आहेत, येणारी जाणारी किंवा जे अडकलेच आहेत तिथे किंवा बाहेर नारले, आत्ता गाडी सुरू त्या कारण थांबणारी रेल्वेचा स्टाफ जो आहे तो, या सगळ्यांसाठी का विना पण रेल्वेचं टी स्टॉल बंद करता येत नाही. तुम्हाला पाहिजे तेवढी जागा तिथं मिळते. तिथे आता सध्याच्या परिस्थितीवर तुम्ही जर बघितलं असलं, रेल्वेचा प्लॅटफॉर्म जेवढा कमीत कमी टी स्टॉल देता येईल जागा, कारण ट्रॅफिक वाढलाय. त्याच्यावर पहिलं जे आमचं स्टॉल होतं रेल्वेचं त्याच्यापेक्षा जवळजवळ सध्या आता 6 फूट जागा, 6 ते 8 फूट म्हणजे जागा कमी झाली. पण जागा कमी झाली आहे म्हणून रेल्वेने त्याच्यातलं भाडं किंवा हे कुठं काही कमी केलं नाही, ते दरवर्षी वाढतच असतात. पण त्याच्यामुळे रिस्ट्रिक्शन्स येतात. म्हणजे त्यात 8x10च्या किंवा 6x8च्या जागेमध्ये वडाही करायला पाहिजे, समोसाही करायला पाहिजे, चहाही ठेवायला पाहिजे. त्या सगळ्या चौकटी तेवढ्याच्या जागेमध्ये तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस मिनिमम जेवढ्या आहेत त्या ठेवाव्याच लागतात आणि पुरवाव्याच लागतात, द्यायलाच पाहिजे. आणि ते अमुक ग्रॅमचा बटाटे वडा, ते मिलीलिटरचा दाखवलं ना. म्हणजे ते रेल्वेच्या टी स्टॉल बद्दल तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला रेट लिस्ट लावलेली दिसत तिथे. यू हॅव टू डिस्प्ले की तेवढं प्रत्येक वस्तूचं वजन किती आहे आणि त्याचा रेट काय आहे कंपल्सरी. मला एक आता पण माहिती आपल्याला खूप मिळाली आणि मला वाटतं की हे सगळं ऐकून एका जरी माणसाला प्रेरणा झाली की आपण ह्या व्यवसायामध्ये पाऊल टाकावं, तर आज जे जोग आणि दिवाडकर आम्ही बघतोय
त्याच्या जोडीला आणखीन एखादं मराठी आडनाव झळकेल असं मला वाटतं. कारण फक्त मुंबई आमची असं म्हणून चालणार नाही, ती आपलीच राहिली पाहिजे. ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काहीतरी करणं आवश्यक. आणि जर कोणी पुढे आलं हा तर आमचं त्याला पूर्ण सहकार्य असेल. वा